पूर्वीचे गाव नाही. या गावामध्ये या ठिकाणच्या भाविक मंडळींना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. अर्थात हे पूर्ण नाही धन्यवाद म्हणा, अर्धे. अर्धे याच्याकरता की काकांना तुम्ही इथं आणलंय, त्यांच्याकरता सुंदर अशा प्रकारचं निवासस्थान, ज्याला आपण मंदिर म्हणतो, गोड मंदिर बांधलेलं आहे. स्थापनेचा सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रमही आखलेला आहे. कोणीही भारावून जाईल हे सगळं पाहून आनंद वाटला. पण हे फारच जिकरीचं आणि जिम्मेदारीचं काम तुम्ही हाताळलेलं आहे. देव आणि संत यांना आणणं हा काही पोरखेळ नाही. इथं आणल्यानंतर ते संतुष्ट राहिले पाहिजे. तसं आता तुम्हाला वागावं लागणार. आपल्याकडे देव बसवायचे येडच लागलेले आहेत लोकांना. घरोघर शेतानी मंदिर, बसवेपर्यंत उल्हास, आणि बसला की त्यांचा कुत्र्याचाच संबंध. मग यांना जायला तिकडे वेळच नाही राहायचा. काकांना आणले, सावधान. काका म्हणजे नाथ महाराज नाही. ही संत मंडळी अधिकाराने जरी सारखीच एकच असली तरी प्रत्येकाचे स्वभाव धर्म भिन्न भिन्न आहेत. स्वभावात वैशिष्ट्य आहे. प्रसन्न झाल्यानंतर तर कल्याण आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाहीये. पण त्यांना प्रसन्न ठेवणं तितकं सोपंही नाही. जगन्नाथ महाराजांना शांती ब्रह्माचंच पांघरून घातल्यामुळं मग कसंही शांती ब्रह्माचं. काकाचं असं नाहीये. काका अत्यंत नियमनिष्ठ, वैराग्यनिष्ठ आणि कडक स्वभावाचे. नियम मोडला तर ज्यांनी स्वतःच्या हाताची गाय नाही केली, तोडून फेकून दिले, तर आपण म्हणून म्हणलं तुम्ही पहिल्यांदा विचारायला आले असते ना, बाबा बांधावं का नाही बांधावं, तर मी तेव्हाच समजून सांगितलं असतं. पण बांधल्यावर आले, बसवायला या. आता बसवायला यायला कोण नाही म्हणणार आहे. पण सावधान, आता ते संतुष्ट राहतील अशा प्रकारचे तुम्ही वागले तर पूर्ण धन्यतेला पात्र. त्यांना प्रसन्न राखण्याकरता काय करावं लागतं? त्यांना जे आवडतं ते करावं. कोणाला तुम्ही प्रसन्न कधी राहता? तुम्हाला जे आवडतं ते मिळालं की तुम्ही प्रसन्न राहता. ज्याला जे आवडतं ते त्याला दिलं की ते प्रसन्न राहतात. संतही कधी प्रसन्न राहतील त्यांना जे आवडतं ते जर आपण केलं तर. त्यांना काय आवडतं? आम्हावडी नाम घेता
तुकोबारे मला नाही म्हणायचं, आम्हा संतांना, वैष्णवांना, भगवत भक्तांना, आम्हा सगळ्यांना देवाचं नाव घेतलेलं आवडतं, देवाचं नाव घेतलेलं आवडतं. आणि म्हणून काकांनाही देवाचं नाव घेतलेलं आवडतं. तर आता ज्याने आणलेलं आहे आणि ज्याने आणलेलं नाही, जे जवळपास आहे, त्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की ते प्रसन्न राहण्याकरता का होत नाही, आपलं वाटोळं होत नाही. कारण महाराज तुम्हाला काय वाटतं, आपली कर्माची जी दिशा आहे हे आपलं चांगलं व्हावं म्हणून आहे. जे कर्म केल्यानंतर आपलं चांगलं होतं ते आपण करतोय, आणि जे आपण करतोय त्याने आपलं चांगलं होणार आहे स्वतंत्र विषय आहे. पण ते आता आपल्या जाऊ द्या. आता किमान आपण ज्यांना आणलेलं आहे ते प्रसन्न राहतील, राहावे म्हणून अखंड जास्तीत जास्त वेळ भगवंताचं नामस्मरण त्यांच्या जवळ होणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. रोजची रोज नियमाने पूजा, नैवेद्य, आरती आणि बाह्य उपचार त्याही पेक्षा तिथं नामस्मरण घडायला. म्हणून आसपास असणारी महिला मंडळ वगैरे यांचं कर्तव्य हे जाऊ दे, हेंद्रे आहेत लोक, किमान तुम्ही तरी काकांना प्रसन्न ठेवण्याकरता रोज किमान 1 तास तरी हरिपाठ आणि हरिपाठाबरोबर भजन असा नियम करा. 10, 50, 25, 4, 5 किती का होतं, काही लईच अडचण आली तर 5-10 महिला होत नाही, पण दररोज भजन झालं पाहिजे, रोज भजन झालं पाहिजे. मग काका प्रसन्न राहतील, आणि काका प्रसन्न राहिले की मग आपल्या कल्याणाची काही अडचणच नाही. प्रश्न आहे त्यांना प्रसन्न ठेवण्याचा. असो, चिंतना करता जो अभंग घेतलेला आहे तो तुकोबाऱ्यांचा आहे. उपदेश करणारा हा अभंग आहे. उपदेश प्रकरणात उपदेश कशाला म्हणतात, उपदेश करण्याचा अधिकार कोणाला आहे, आणि तो ऐकण्याचा अधिकार कोणाला स्वतंत्र विषय. आपलं घड्याळ बरंच पुढे गेलेलं आहे. अभंगातले जे काही महत्वाचे विषय आहेत चरणावर, त्याच्यावरच आपण थोडासा जोर देऊया. तुकोबारे उपदेश करण्याकरता उभे राहिलेले आहेत. तुकोबारेने हात वर केलेला आहे आणि जगाला हे जाणवून दिलेलं आहे. जगी मात जाणवली नाही, जाणविली. ढल विठ्ठल जाणवली शब्दाचा अर्थ वेगळा आणि जाणविली या शब्दाचा अर्थ वेगळा. तेव्हा तुकोबारे म्हणतात, मी हात वर करून जगाला ही गोष्ट जाणवून देतोय, ही ज्ञात करून देतोय, माहित अशा प्रकारचं करून देतोय, सांगतोय सगळ्यांना. तुकोबारेंनी ज्या विषयीचं ज्ञान या अभंगामध्ये प्रगट केलेलं आहे, सगळ्या समोर मांडलेलं आहे, त्याविषयीचं जे सांगणं आहे त्याला उपदेश म्हटला जातो. काहीतरी सांगण्याला उपदेश नाही म्हणत. म्हणून उपदेश आणि सांगणं याच्यामध्ये व्यापक भाव आहे. सांगणं व्यापक आहे तर उपदेश हा व्याप्य आहे त्याचा. अर्थात उपदेशात सांगणं असतं, सांगण्यात उपदेश असतो असं नाही. विठ्ठल मानवाच्या
मानवाच्या दृष्टीने ज्या मानवाला कळणं गरजेचं आहे, जर न कळाल्या तर फारच मोठी त्याची हानी आहे, आणि जर कळाल्या तर फारच मोठा लाभ अशा प्रकारचा. दोन गोष्टी. बाकीचं कळालं नाही कळालं, कळालं तरी ठीक आहे, नाही कळालं तरी काही अडचण नाही. पण हे जर नाही कळालं तर मानव देहच व्यर्थ जातो, निरर्थक जातो. ततकिम 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 ततकिम. गण त्याने बागायती वाढवली, बंगले बांधले, पद ताब्यात घेतली, अधिकारी बनला, करोडो रुपये कमावले, तरीही त्याचा जन्म निरर्थक आहे, फुकट आहे. असं काय आहे? असं नंबर 1 देव आहे, ज्याला ब्रह्म अशा प्रकारचा. काही कळू नये, देव कळावा. काही त्याला कळू नये, काही कळू नये, पण काय कळावा? देव कळावा. सगळं कळालं आणि देव नाही कळालं. सगळं जगातलं कळतंय आणि देव कळत नसेल तर त्याचा जन्म फुकट आहे, निरर्थक आहे. त्याच्यापेक्षा कुत्रे, शास्त्रज्ञापेक्षा कुत्रे, गाढव, डुकर काही पटीने श्रेष्ठ आहेत, काही पटीने. शास्त्रज्ञच नाही, बागायतदार असला, आमदार असला, कीर्तनकार असला. कीर्तनकारला सोडताच काही नाही. शास्त्रामध्ये काय असतं? लक्षणाला महत्व असतं. त्या लक्षणे जे बसल मग ते कुणीही असला, कोणीही असो, म्हणत तुम्हाला नाही बरं काय म्हणत, पण त्या लक्षणात बसल्यावर मग कोणी असो त्याचा जन्म जर देव नाही कळला. काय संबंध आहे? का देव नाही कळाल्यानंतर फुकट आहे जन्म? त्याचं कारण आहे, हा जन्म दुःखावर विजय मिळवण्याकरता प्राप्त झालेला आहे. आणि मग ज्याच्याकरता जे असतं त्याने ते नाही मिळालं की त्याचं असणंच काय होऊन जातं? निरर्थक होऊन जातं. ज्याच्याकरता जे आहे ते जर त्याला नाही लागलं तर ते फुकट जातं. आमची कीर्तनकार मंडळी गोष्ट सांगत असते. जावयाकरता स्वयंपाक केला, त्याला काय आवडतं ते विचारून घेतलं. त्याला म्हणे बासुंदी खूप आवडते. सगळ्या तालुक्यातून दूध गोळा केलं, म्हशीचं, बिना पाण्याचं. कारण ते पाणी टाकलेल्या दुधाची बासुंदी नाही होत ना, चहा होत ना. बासुंदीला निरसे दूध लागतं. रात्रभर दूध आठवीत बसली तिने, बासुंदी तयार केली. जावया येणार आहे म्हणून मग तालुक्यातले आमदार, पंचायत समितीचे अध्यक्ष, गावातले सरपंच, सोसायटीतले सगळे मेंबर, भले 1000-2000 लोकांचा स्वयंपाक. जावया येणार, मोठा मंडळ. ते मंदिराचं जी काही प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे ते एवढ्या पुरता दिला मंडळ. जावं यायचं असल्यावर असा मंडप असतो. वारकरी कवा महाराज उदार होतील काय माहिती. सगळी चिकट आवला धिकड आलेली आहे. कार्यक्रम करायचं चांगला करण्याचं नका न करू. मग अडलंय काय त्याच्यात? करायचं तर काय करावं? चांगलं करा. खरंच सांगा, तुम्ही मंत्री जर यायचं असतं तर असंच केलं असतं. तुमच्या गावात यायचं असतं. जमस गाव उठले तर सगळं महाराष्ट्र उठले, सगळ्यालाच माहिती. मग असंच केलं असतं. आता काय महाराज
जावं येणार होता, उदार माणूस होता, तेव्हा मोठा मुलगा, सगळी व्यवस्था. तो जावं कंपनीमध्ये मॅनेजर होता, येणं होतच नव्हतं. कशी तरी त्यांनी रजा काढलेली आणि येतो म्हणून सांगितलं. सगळं इकडं हा 8 तास तेवढं स्वयंपाक ते सगळं केलं. लोक जमा झाले. 11च्या गाडीने जावं येणार. गाडी आली तिथं सगळे लोक त्यांना न्यायला तयार. आणि त्या गाडीतून ते जावं आलेच नाही. चिठ्ठी आली, मामा मी येणारच होतो, पण अचानक कंपनीमध्ये घोटाळा झाला आणि मला नाही येता येत, माफ करा. आता त्याचं कसं झालं असेल हे त्याला जावंच नाही, त्याला काय कळणार. झाली वाऱ्यासारखी बातमी चौकडे पसरली. सासू ती अशी गच्चीवर जाऊन पाहत होती. ती तिला ते कळाल्यानंतर तर तिला उचलून खाली आणावं लागलं. लोकांना सगळ्याला माहित झालं की बा जावई काही येणार नाही. त्यांनी सांगितलं स्वयंपाक तयार आहे, ते येणारच नाही. आता काय कोणाची वाट पाहता, ते बस म्हणून लोक, कारण लोक आलेले, स्वयंपाक तयार आहे. मालक म्हण बस बस. बाकीच्या लोकांनी बसले, वाढणाऱ्याने वाढलं, जेवणाऱ्याने कणकण हाणलं, त्याने काय मागं पुढे पाहिलं नाही. पण सासूच्या तोंडाला नुसता असा पट्टा लागलेला होता. इतकं केलं फुकट गेलं, फुकट गेलं, इतकं केलं फुकट गेलं. एक जण म्हणला आता किती का पंक्ती उठल्या की कोल्या कुत्र्याची. ज्याच्या करता जे आहे त्याचा विनियोग त्याच्या करता होणं हे सफलतेचं द्योतक आहे, अन्यथा ते निष्फलतेचं द्योतक आहे. मानव देह भगवंताने जो निर्माण केलेला आहे, या देहामध्ये जे आयुष्य दिलेलं आहे, ते आयुष्य कशा करता दिलं तुकोबर आहे एका अभंगामध्ये. आयुष्याच्या तुका म्हणे त्याचे पाहिल्या पाय, मग दुःख जाय सर्व माझे. त्यामुळं काही नाही कळालं देव कळावा. काही नाही कळालं तरी काय कळावा, देव कळावा. सगळं कळालं देव नाही कळाला, दुःख नाही संपत, दुःख नाही लागत. महाराज आज फार श्रीमंत लोक आहेत आपल्या भारतामध्ये, काही कमी श्रीमंत लोक आहेत. परवा मी या बातम्यामध्ये ऐकलं 785 कोटी रुपयाला एकाने बंगला घेतला. किती रुपयाला? 785 कोटी. म्हणजे 1 कोटी होण्याकरता 100 लाख लागतात. आणि अशा 785चा बंगला आता विकत घेतला त्यांनी, आत्ता घेतला. होता एक काळ त्यावेळेला पैशाचं दुर्भिक्ष होतं, पैसा नव्हताच मिळत, लोकांना बघायलाच मिळत नाही. आज ती परिस्थिती नाही राहिली. पण मग मला सांगा, अशा माणसाच्या जीवनात दुःख संपलेलं आहे असं वाटतं तुम्हाला? नाही वाटत. थोडंसं आणखीन पुढे जाऊन सांगू. ज्याच्या जीवनामध्ये खूप काही कमी आहे, पैसा नाही, त्याला ती कमी कमी करण्याकरता, पैसे मिळवण्याकरता वेळ जातो त्याच्यात वेळ जातो. तोही सुखी आहे असं नाही मला म्हणायचं, पण किमान तेवढा दुःखी नाही की ज्याने खूप कमावलेले आहे, ज्याला काही करायचंच नाही. हे दलिंदर कोणाच्या लक्षात नाहीये, बराच वेळच जात नाहीये, नुसते तडफडतात असं. टीव्ही बी पाहा वाटत नाही, तेच राहते, त्याच बातम्या राहते, तेच कार्यक्रम राहते, त्याच्यातही त्याला रस राहत नाही. तुम्ही पहा त्याच्याकडे कोणी पाहुणा येऊ द्या, चहा दे म्हणतो, हे तिकडे तोंड करते, त्याला त्याच्यात रस नाही. एखादा सण आला त्याला त्याच्यात काय नाही.
असं निराश जीवन बनलेलं असतं त्याचं. निराश तेव्हा देव कळावा म्हणजे दुःखाचा आत्यंतिक नाश होतो. ज्याला देव कळतो तो स्वतः आनंद स्वरूप होऊन जातो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति वेदाने सांगितलं. ब्रह्मवेत्ता हा स्वतः ब्रह्म. आणि देवाला जाणून घेण्याची लायकी, पात्रता, योग्यता आपल्या ठिकाणी येण्याकरता धर्म कळावा. म्हणून धर्मविषयक सांगणं आणि भगवत विषयक सांगणं अधिकाराने. कारण देव ज्याला कळालेला आहे त्याने देवाबद्दल बोलावं. धर्म ज्याला कळालेला आहे, ज्याचं अनुष्ठान करतोय त्याने धर्माबद्दल बोलावं. या दोन्ही गोष्टी बोलण्याकरता पात्रता संतांच्या ठिकाणी असते. म्हणून संतांच्या बोलण्याला उपदेश म्हटलं जातं. कुणीही बोलणं हा उपदेश नाही. अरे तुमच्या हिताकरता मी सांगतो, गदड्या तुझं झालंय का हित? दुसऱ्याच्या हिताकरता बोंबलायला लागलास, तुझं हित झालंय का? हित म्हणजे काय हे तरी तुला कळतं का? आणि त्याच्या बोलण्याला काय अर्थ आहे? तुकोबार आहे या अभंगातून जगाला जे जाणवतात ते भगवत विषयक, देवाविषयी जाणवतात. काय जाणवतात? काय जाणवतात? देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, सिंहासनी देव बैसले. सिंहासनावर भगवान आरूढ झालेले, देव सिंहासनावर बसलेले. आता हे चरण ऐकल्यानंतर साहजिकच तुम्हाला शंका आल्या असतील. येणं स्वाभाविकही आहे. त्याच्यातली पहिली ही शंका आहे की बुवाला काही डोकं आहे का नाही.
कारण प्राणप्रतिष्ठा कोणाची झाली आहे? गोरोबा काकाची प्राणप्रतिष्ठा. सिंहासनावर आरूढ कोण झालेला आहे? काका झालेला आहे. आणि अभंग कोणता घेतलाय? देव बैसले सिंहासन. संत बसले सिंहासनी असं म्हटलं असतं तर ठीक होतं बरं. विठोबा रुक्माईची जर प्राणप्रतिष्ठा असते तरी ठीक होतं. प्राणप्रतिष्ठा काकाची आहे, संतांची आहे, आणि अभंग घेतलाय देव बैसले सिंहासनी. हे कसं? एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की सिंहासनावर काका उभे आहेत का बसलेले? उभे. आणि प्रमाण कोणतं आहे? बैसले. तिसरी गोष्ट ही आहे की ठीक आहे बा, मूर्तीची स्थापना झालेली आहे, तिथे देवाचा काय संबंध आहे? महाराज, आपल्याला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आणि प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वी काही फरक वाटतो का? त्या पाषाणाच्या मूर्तीमध्ये देवत्व आलेलं आहे. देव आहेत, आले. याच्याकरता काय पुरावा काय आहे? कशावरून देव बसलेले आहेत? याविषयी थोडं चिंतन विस्ताराने करू. पहिल्यांदा काका सिंहासनारूढ झालेले आहेत आणि देव बैसले असं तुम्ही घेतायत, तर त्याचं उत्तर असं आहे की काका संत आहेत. याच्याबद्दल तर कोणाचं दुमत नाहीये. का म्हणून काकाची मूर्ती बसवली आहे? काका संत आहेत. बरोबर आहे, काका संत आहेत. आणि मनुष्याच्या ठिकाणी संतत्व केव्हा येतो? पोरं झाल्यावर, बागायती केल्यावर, निवडून आल्यावर, मठावर बसल्यावर, कीर्तनकार झाल्यावर. व्यक्तीच्या ठिकाणी संतत्व केव्हा येते? विठ्ठल कीर्तन करायला लागलं तर कीर्तनकार होईल, संत होईल असं नाही. संतांनी कीर्तन केली याचा अर्थ कीर्तनकार संत असतात असा गैरसमज नका करून घेऊ कृपया. तुकोबारे म्हणतात, तुकोबारे म्हणतात विठ्ठल विठ्ठल नव्हते ते संत करिता कीर्तना सांगत संतांनी कीर्तनाची माध्यम निवडली. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. जगामध्ये ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करण्याकरता नामदेवराय म्हणतात आम्ही कीर्तनाच्या
माध्यमातून हे काम करतो. त्यामुळे नामदेवरायांनी कीर्तन केली, नारदांनी कीर्तन केली, अर्थात ते संत होते, कीर्तन केली आणि लोकांपर्यंत ते ज्ञान पोहोचलं. पण म्हणून मग काय झालं, लोकांची श्रद्धा बसली आणि लोकांना असं वाटायला लागलं की कीर्तन करायला लागले की संत झाले. संतांनी कीर्तन केली म्हणले मग आता तुम्ही कीर्तन करता, आम्ही संत फिंत नाही आहेत, विनाकारण आमच्यावर आरोप करण्याचं पाप कोणी करू नये. आम्ही संत होण्याकरता कीर्तन करतो. कीर्तन हे संत होण्याचं साधन आहे. आम्हाला तुकोबारांनी सांगितलं तुम्ही कीर्तन करा, अनेक नका करू चेष्टा, व्हाल कष्टावर सफल जीवन बनायचं असेल तर सुखे करा हरिकथा. तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. अनेक अभंगात कथा या साधनेचं महात्म्य सांगितलेलं आहे. तेव्हा कथा हे साधन म्हणून आम्ही करतो, संत होण्याकरता करतो. कीर्तन करतो म्हणून आम्ही संत नाही होत, कोणीही होत नाही. संतत्व कशामुळे येते? उघडं राहिल्यामुळे संतत्व येत असलं तर सगळे जनावर संत झाले असते, कारण ते कधीच चड्ड्या घालीत नाही. संतत्व कशामुळे येतं हा जर प्रश्न असेल तर ज्या वेळेला जीव मानव देव होतो त्या वेळेला त्याच्या ठिकाणी संतत्व येतं. विठ्ठल विठ्ठल कामने मिळे जीवाची संतांची प्राणप्रतिष्ठा आहे. काका सिंहासनावर बसलेले आहेत आणि अभंग देव बैसले सिंहासने कसा घेतला, हे जी शंका आहे ना, त्या शंकेच्या निरसनार्थ हा विषय चालू आहे. तेव्हा संतत्व येण्याकरता देव व्हावं लागतं. म्हणजे जे संत आहेत ते काय आहे, कारण देव नाही झाला तर तो संतच नाही. देव झाला नाही तर तो संत भल्या मोठ्या जरी संस्थानावर बसवलेला असला तरी जोपर्यंत अंगाने तो देव होत नाही तोपर्यंत त्याच्या ठिकाणी संतत्व येत. किती बी लोकांनी त्याला गु लावला म्हणजे गुरुवर्य, गु शब्दाचा अर्थ गुरु बनवलं, तरीही जोपर्यंत देव होत नाही तोपर्यंत त्याच्या ठिकाणी संतत्व येत नाही. म्हणून देवते संत देवते संत देवते
संत हे अंगाने काय असतात? देव असतात. देव या शब्दाचा अर्थ काय? देव या शब्दाचा अर्थ आहे सत्तत्व. देव या शब्दाचा अर्थ आहे चित्तत्व. देव या शब्दाचा अर्थ आहे आनंद तत्व. सच्चिदानंद. जगात दोनच तत्व आहेत, एक सत आहे, दुसरं असत आहे. एक चित्त आहे, दुसरं जड आहे. एक आनंद स्वरूप आहे, दुसरं जड स्वरूप आहे. अस्मिन् मते पदार्थ हे द्विविधा दृग्दृश्यांच. तेव्हा जो सच्चिदानंद स्वरूप झालेला आहे आणि हे सगळे संत काय झालेले असतात? सच्चिदानंद रामेश्वर शास्त्री, ज्या शास्त्रींनी तुकोबऱ्यांचा पूर्वी खूप छळ केला, त्यांचे अभंग इंद्रायणीमध्ये बुडवायला लावले, तेच रामेश्वर शास्त्री पुन्हा तुकोबऱ्यांचे काय करतात? अरे ते तुकाराम स्वामी का? तर सच्चिदानंद मूर्ती. आपण साक्षात सच्चिदानंद स्वरूप आहात. सच्चिदानंद तुका ज्ञानदेव मीच आहे. देव म्हणे राम्या पाही गोरोबा काका मीच आहे. गोरोबा काका अर्थात सगळे संत हे भगवत स्वरूप झालेले असतात. त्यामुळे काकांच्या प्राणप्रतिष्ठेला देव बैसले सिंहासनी हा अभंग कुणी घेत असेल तर त्याला डोकं नाही असं म्हणायचं काही कारण नाही. मग असं म्हणणाऱ्याला डोकं नाही असं म्हणायची वेळ. आता ते उभे आणि बैसले कसं? देव बैसले. तर इथं बैसले शब्दाचा अर्थ स्थानापन्न झाले, तिथला पदभार त्यांनी स्वीकारला. ठाकरे मुख्यमंत्री पदावर बसले. बसले काय? ते बोंबलत फिरावं लागत सगळीकडे. नाही कोरोना जरी असला तरी नाही बाहेर निघालं तर लगेच बोंबलते लोक. फिरत असले तरी बसले म्हणतात. तर बसले या शब्दाचा अर्थ तिथली सत्ता त्याने काय केली? स्वीकारली. देव बैसले तर या सिंहासनावर आता ते आरूढ झालेले आहे. तिथली सत्ता त्यांनी स्वीकारलेली आहे. तिसरा प्रश्न हा आहे की देव बसले, देव सिंहासनावर आले, आपल्याला तर काही त्याच्यात फरक नाही वाटत.
प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वीची मूर्ती आणि नंतरची मूर्ती फरक वाटतो. महाराज मोठ्या मोठ्याला नाही फरक दिसत, आपल्याला काय दिसत? मोठ्या मोठ्याला नाही दिसत. एक उदाहरण देतो. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये चिंचवडचा प्रसंग येतो. त्या ठिकाणी चिंतामणी देव नावाचे गणपतीचे उपासक होते. ब्राह्मण म्हणून त्यांना सगळे देव म्हणत होते. चिंतामणी हे त्यांचं नाव होतं. गणपतीचे उपासक होते. त्यांना सिद्ध्याही प्राप्त होत्या. त्यामुळं बराच समाज त्यांना मानत होता. पूजनीय अशा प्रकारचं समाज. त्यांच्या कानावर तुकाराम महाराजांची कीर्ती गेली. सिद्ध अवस्थेला तुकोबाराय प्राप्त झालेले होते त्यावेळी. आता त्यांना माहिती आहे की हे लोक काय, लोकाला ती सवय आहे की ईदभर असलं तर हातभर करायचं नाही, असं नाही. म्हणजे त्यांचं काही ते चुकीचं आहे असं नाही. पण सर्वसामान्य माणसं लगेच कोणाच्याही मागं लागले तरी विशेष माणसं लगेच नाही कोणाच्या मागं लागले. विठाल विठाल लागूही नाही. आणि मग त्यांना असं वाटलं की चला भेटावंच एकदा तुकाराम महाराजांना. म्हणून तुकाराम महाराजांना निरोप पाठवण्याकरता एक माणूस पाठवला आणि सांगितलं की सांग तुकोबारायांना की चिंतामणी देव तुम्हाला भेटण्याची अपेक्षा करत आहे. देहू आणि चिंचवड फार काही लांब आहे असं नाही आहे, 15-20 किलोमीटरचा असं. तो तिकडून निघाला. अरे इकडून तुकाराम महाराज निघाले. मध्येच दोघांची भेट झाली. तुकाराम महाराजच्या अवतारावरून त्याला वाटलं, का म्हटले तुम्ही देहूचे का? हो. तुम्ही ते तिथल्या तुकाराम महाराजांना ओळखता का? म्हटले का? हो मला देवाने पाठवलेलं आहे. देव म्हणूनच प्रसिद्ध होते आणि त्यांनी बोलावलेलं आहे. म्हटले मी त्यांच्याकडेच चालला. म्हणजे तुकाराम महाराजांना भेटायची यांची इच्छा झालेली तुकाराम महाराजांना देऊतच कळाली. मोठी माणसं आहे, आपल्यासारख्या सामान्य माणसात भेटू इच्छितात आहे तर आपण चला बा म्हणून तुकोबाराय निघालेले. तुकोबारायांच्या ठिकाणी अहंकाराचा संबंधच नव्हता. आणि जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत संतच नाही. अहंकाराचा संत कसं काय? ठीक आहे म्हणून ते परत आलेले आहेत. आता तुकाराम महाराजांना वेळ आहे म्हणून हे स्नान करून मानस पूजेला बसलेले होते. तुकोबाराय गेले, नमस्कार वगैरे केला. विचारलं देव कुठे आहेत? म्हटले मानस पूजा करतात. देव मानस पूजेतून बाहेर आले. तुकोबारायांनी साष्टांग दंडवत घातला. कोण आपण? म्हटले देहूचा तुका. हो हो तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती. मी माणूस आहे पाठवला. हो म्हटले भेटलाय तुमच्या दर्शनाला यावं म्हणून मी आलो. कधी आले? आता काय तो सहज बोलणे हितोपदेश. देव मोठे होते पण अहंकार होता त्यांच्या ठिकाणी. एक तर आपण ब्राह्मण आहे त्याचा अहंकार, दुसरं सिद्ध्या प्राप्त आहेत त्याचा अहंकार, आणि गणपतीचे आपण उपासक आहे त्याचे असे वेगवेगळे अहंकार होते. आता तुकाराम महाराजांनी त्यांची ऑपरेशन करायचे ठरवले. सर्जन त्यांनी विचारलं केव्हा आले? पहिलं ऑपरेशन म्हणजे चिरफाड न करता पहिलं ऑपरेशन केलं. तुम्ही माळ्याला शिव्या देत होते तेव्हा. त्यांनी प्रत्यक्षात माळ्याला काही शिव्या दिल्या नव्हत्या. हे स्नानाच्या अगोदर बगीचेत फिरायला गेले आणि सगळी फुलबाग वाळलेली होती. 2 दिवसापूर्वी माळ्याला पाणी द्यायचं सांगितलं, त्यांनी काही दिलेलंच नव्हतं आणि फुलाची झाडं वाळलेली. महिना होऊ देत नाही तर लगेच दारात उभा राहतो यायला पगाराला. आणि सांगितलंय 2 दिवसापासून, त्याच्यामुळे थोडं तापलेलं गाडीवर.
आता ते पूजेला बसले, मानसिक पूजेला डोळे झाकले आणि ती गणपती यायच्या ऐवजी माळी उभं राहायला पुढं. बस तो पुढं राहायला रे राहिलं की मग त्यांची पुन्हा त्याला भरती आली त्या क्रोधाला, आणि मग ते ध्यानातच त्याला आदवा बोल. पुन्हा त्यांच्या लक्षात अरे आपण ध्यान करायला बसलेलो आहे. मग त्याने ते हट्टाने त्या माळ्याला बाजूला केलं, गणपतीला पुढं आणलं गणपतीचे. तर हे ध्यानात घडलेलं. हा सगळा प्रसंग कुठला आहे? ध्यानामधला आहे. आणि तो तुकोबराने ओळखला. महाराज तेजा इशारती तट्टू फोकावरी घेते. मोठे अधिकारीच होते ना, यांना ध्यानातलं कळतंय. मग साष्टांग दंडवत घालायला लागले. महाराज अभिमानाने आम्ही चुकलो. महाराज काय नाही. त्यांनी काही पाय पडून नाही दिलं, नुसतं आलिंगन दिलं. मग तुकोबराविषयीची श्रद्धा त्याची वाढली आणि सांगितलं की महाराज नाही, आज आमच्या पंक्तीला प्रसाद, तुमच्याबरोबर आम्हाला प्रसाद जेवायला असा नैवेद्य वेळ झालेली आहे, नैवेद्य दाखवलेला आहे. ठीक आहे म्हणजे. पण तरी हे सगळे ते पात्र वाढणारे ब्राह्मणच होते सगळे. आता नाही तर काय करणार आहे? ते ब्राह्मणाची पत्रवाळ्या एका बाजूला वाढणार, तुकाराम महाराजांची दुसऱ्या बाजूला. तुकाराम महाराजांना नाही काय वाटलं, नाही काय वाटायचं काही कारणही नाही आहे. शास्त्रानेच अशा प्रकारचं दिशा सांगितलं. पण म्हटलं अजून 2 पात्र वाढा. आता यांना वाटलं कोणी अजून 2 माणसं यायचे असतील म्हणून आणखीन 2 पात्र टाकले. सगळी वाढ झाली, बसले सगळे. आणि मग चिंतामणी देवाने विचारलं, महाराज 2 पात्र कशा करता अजून वाढायला सांगितले, कोणी येणार आहे का? हो म्हटले, असं काय म्हणता? आम्ही पांडुरंगाचे भक्त, तुम्ही गणपतीचे भक्त. आपल्याला जेवायचं, देवाला सोडून कसं काय जेवायचं? आम्ही पांडुरंगाला बोलवतो, तुम्ही गणपतीला बोलवा. आता हे गणपतीचे उपासक होते की यांनी बोलवल्यावर लगे गणपती येईल असं थोडी होतं. त्यांनी लटकच आपले गणपती पुढे गेले, हात जोडलेले लागले प्रार्थना करायला. तुकाराम महाराज मोठ्याने हसले. हसल्यावर चिंतामणी देवाने मागवळून पाहिलं, का महाराज हसतात? म्हणजे कोणाची प्रार्थना करायला? गणपतीची. अहो म्हटले गणपती नाहीतच ना तिथं. त्यांचा एक भक्त समुद्रात स्नानाला गेला आणि ते बुडत होता. त्याने धावा केला आणि त्याला काढायला गेले. थोड्या वेळाने तुकोबाराने सांगितलं, हा आले आता करा प्रार्थना. म्हणजे त्या चिंतामणींनी पाहिलं तर देवाचं वस्त्र भिजलेलं होतं. ते पिळून त्याने थेंब तोंडात टाकलं. खरंच लागला. आता मला सांगा, चिंतामणी देवासारखी जे सिद्धी प्राप्त महात्मे, त्यांना जर मूर्तीत देव आहे की नाही हे कळत नाही, ते बिड्या फुकीत वखर हाणणारे आपण कवा मेळ बसायचा? मूर्तीमध्ये देव आहे किंवा नाही हे दुसरा कसा सांगू शकेल? दुसऱ्याला दिसतच ना. ती नजर ज्याला प्राप्त आहे. अरे शास्त्रामध्ये देव म्हणून ज्यावेळेला वर्णन येतं, देव ही संज्ञा, हे नाम येतं, त्यावेळेला त्याचे 4 प्रकार होतात. निर्गुण निराकार असणारा जो परमात्मा आहे त्यालाही देव म्हटलं जातं. सगुण निराकार परमात्मा आहे त्यालाही देव म्हटलं जातं. सगुण साकार परमात्मा आहे त्यालाही देव म्हटलं जातं. आणि मूर्तीमध्ये प्रतिष्ठित परमात्मा आहे त्यालाही देव म्हटलं जातं. विठ्ठल निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याला पाहणारी दृष्टी वेगळी, सगुण निराकार असणाऱ्या परमात्म्याला पाहणारी दृष्टी वेगळी.
सगुण साकार परमात्म्याला पाहणारी दृष्टी वेगळी आहे आणि मूर्तीमध्ये प्रतिष्ठित असणाऱ्या विभव मूर्तीला पाहणारी दृष्टी काय आहे, वेगळी. ती दृष्टी प्राप्त व्हावी लागते. अदृष्टीच नसेल तर कसं काय कळत? हो म्हणलं काय कुठं देव आहे का? दगड उभा आहे, त्याला घडवलेलं आहे, तुम्ही म्हणता देव आहे. काय आहे याच्यामध्ये देव? आम्हाला कसं काय दिसत आहे? आणि मग त्यातली त्यात अधिकाराचा अहंकार असेल, सत्तेचा अहंकार असेल, श्रीमंतीचा अहंकार असेल, तर मग हे तर लई जाड झालेले असतात मध्ये. स्वरयंत्र असं लावलेलं आणि त्याला पकवाजवर बोट टाकलं आणि सांगितलं खाली आहे का वर आहे? पकवाज खाली आहे का? तो म्हणे हाय तिथंच आहे, खाली कुठं सगळ्याला कळत. पकवाज खाली आहे कळत का? वाजवणारला तरी कुठं सगळं कळत. वाजवणारलाही सगळ्याला कळत नाही, कारण ती एक नजर आहे, ती सगळ्याला प्राप्त आहे असं नाही. ज्याला प्राप्त आहे त्याला ते समजले यार ते खाली झालं ना, मग त्यानं ते पीठ खाली लावलं. नजर आहे. तसं देवाला पाहण्याची सुद्धा काय असते? नजर आहे. नजर असावी लागते. नजर असली तर देव दिसतो, अन्यथा नाही दिसत. न तुमाम शक्य से द्रष्टू मने नैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वर. देवाला पाहण्याची नजर लागते आणि ती शाळेची परीक्षा देऊन नाही प्राप्त होत. ते बापाचं धन मिळालं म्हणून नाही प्राप्त होत. त्याच्याकरता साधनेनं ती नजर कमवावी लागते, प्राप्त करून घ्यावी लागते. विठ्ठल सगुण निराकाराला पाहण्याची नजर असली तरी त्याला निर्गुण निराकार नाही दिसत. सगुण साकाराला पाहण्याची नजर असेल त्याला सगुण निराकार नाही दिसत. अर्थात त्या स्टेप काय आहेत? वरवरच्या अशा प्रकारच्या स्टेप आहेत. सर्वसामान्याला नाही कळत मूर्ती देव आहे की तुकोबारायांच्या चरित्रात अजून एक प्रसंग येतो. तुकाराम महाराजांचं एकादशीला कीर्तन चाललं. तुकाराम महाराजांचं कीर्तनाचं म्हणजे असं 4 ते 6 10 ते 12 असलं काही नसतं. ते चाललं म्हणजे चाललं. त्यातली त्यात एकादशी असली का तुकाराम महाराजांना एवढा हुरूप यायचा कीर्तनाचा, रात्रभर कीर्तन. लोक थांबायचे, काही तिथं झोपायचे, काही जागायचे तुकाराम महाराज बरोबर, काही उठूनही जायचे. तुकाराम महाराजांना त्याच्याशी काही घेणंच नव्हतं, कारण तुकाराम महाराजाचं कीर्तनच लोकांकरता नव्हतं. वाईट नका वाटून नाही, पण आता जे आहे परिस्थिती त्याला काय देवा करता राहायचं. पण मग तुकाराम महाराज अंतर्मुख वृत्ती झाली. आतल्या देवाला पाहत असताना ते तल्लीन झालेले आहेत. लोक काही झोपले, काही निघून गेले. कीर्तन असल्यामुळे दरवाजा आतून बंद नाही, दरवाजा उघडा होता. जिजामाऊली झोपल्या आणि 2 चोर घुसले ना घरात. मंदिराच्या बाजूला वाडा, घुसले वाड्या. घरात पाहिलं, घरात काही नव्हतंच. यांच्या चोरून न्यावं असं हटक्या गोधळ्या काय नाही. चोर म्हैस चांगलीच होती महाराज. म्हैस ती म्हैसच सगळं तुकाराम महाराजांचं घर चालवतं. बऱ्याच लोकांच्या म्हशी घर चालवतात. फक्त त्या म्हशीची सेवा करायची. म्हैस भरपूर दूध द्यायची. ती म्हैस चांगली होती, दूध देणारी होती. सोडली बा त्याने म्हैस. एक जणांनी पुढं ओढायला, दुसरा मागून हाणायला लागला. गावाच्या बाहेर गेले. आता तुकाराम महाराज ध्यानस्थ होते, बाकीचे सगळे झोपलेले होते, पण ह्यो जागाच होता. त्याला वाटलं याच्यावर तर घर चालतंय तुकाराम महाराज. ते तुकाराम महाराज असं अवघड होतं. त्याने कोणा हस्ते जरी दिलं तरी तुकाराम महाराज घेत नव्हते.
स्वतः कमवत नव्हते, दुसऱ्यांनी दिलेलं घेत नव्हते आणि 11 वाजता ताटावर येऊन बसत होते. त्याच्यामुळे हे सगळे कुठाने कोणाला करावं लागायचे? जिजामाऊलीला करावं लागायचे. आणि ह्या म्हशीच्या आधारावरती करते, ती म्हैस जर चोरीला गेली तर ही महाराजांना त्रास झाला, आपल्यालाही त्रास झाला. मग शेवट आता मागे पुढे उभा राही सांभाळीत. भगवंतांनी ते रस्त्याने ज्या चालले होते त्याच्यावर त्या रस्त्यावर असा उभा राहिला. एकदम सावली पडल्यावर दचकनी आणि पाहिलं बाबू त्याच्या टंगड्या 1,500 फूट उंच होत्या. तेवढंच वरच ते शरीर, हातामध्ये असा मुसळ घेतलेला स्वतः असा करून त्याने पाहिलं की त्यांची पाछावर धारण बसले. गावात आले आणि मग दुसऱ्या रस्त्याने निघाले. तिथं उभा गावातून बाहेर जाणारे जेवढे रस्ते होते सगळे रस्ते पाहिले. प्रत्येक रस्त्यात तो आडवा. मग जे काय मला तुला म्हणलो होतो की हे तुकाराम बाबाच्या घरी नको चोरीला जायला, आता बरं आहे का? आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे ही मसाळ तिथून निघून देऊन आपलं निघून जाऊ. आता ते मसाळ सोडायला ते घरात गेले, मग जागेवर बांधली आणि बाहेर आले, दारातच उभा लागला. एक जण तर रडायला, पुरीचं जमलंय म्हणे. आता करायचं काय? मग शेवट ते तुकाराम महाराजांच्या पाया पडले, पाय धरले, रडायला लागले, पायाला गार लागले. बाकीचे बी सावध झाले. काकडीची वेळ होत आली होती. त्यांनी सांगितलं महाराज आम्हाला वाचव, आम्ही चोर आहे. सरळ प्रामाणिकपणे आम्ही चोर आहे. अरे म्हटलं मग काय लागत ते घेऊन जा ना. जी झोपेल का घेऊन जा, काय लागत ते म्हणजे नेलं होतं. आता फक्त आम्हाला जीव द्या, आमचा जीव वाचवा. झालेली सगळी कथा सांगितली त्याने की बाबा असा सोट्या घेऊन उभा आहे. आणि मग तुकाराम महाराजांनी मूर्तीकडे पाहिलं. खरंच मूर्तीत कोण नाही, देव. मग तुकाराम महाराज म्हणले देवा कमाल आहे, आम्ही इथं तुझ्या नावाने बोंबलतोय आणि तुम्ही तिकडं मसडे राखा. कोकणात हाऊस फिटली नाही काय गाय राखायची? या इथं काकड्याची वेळ झालेली आहे. मग तो आला, तू ह्याला दिसायला ती लागली. तुकाराम महाराजच्या मागे बघत झाल्या, ते मध्ये घाबरू नका. तो मूर्तीत विलीन झाला. जा म्हणजे मी गोष्ट कशा करता सांगितली तर मूर्तीमध्ये असणारा परमात्मा देव, तर त्याला पाहण्याची नजर असावी लागते. ती नजर तुमच्या आमच्या ठिकाणी, ती नजर तुकोबाऱ्यांना प्राप्त आहे. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात देव बैसले सिंहासनी. आता देव सिंहासनावर आरूढ झालेले आहेत, मूर्तीमध्ये बसलेले आहेत, मूर्ती स्वरूप झालेले आहेत. आता आम्हाला काय फायदा आहे? बसले असतील ते सिंहासनावर, आम्हाला उपयोग काय आहे? कारण आपण तर स्वार्थी असतो ना. लय देशाकरता चांगल्या करणाऱ्याला आपण मत देतो, एवढे अवलादीचे आहे का चांगले आपण? कितीतरी तुरुंगात असताना इकडे निवडून येतात. इतकी प्रामाणिक जनता आहे महाराज. खरं तर लोकशाहीच्या लायकीच नाही आपण. हे उघड्या करून चापकाने हाणायला पाहिजे, तेव्हा सरळ चालतं. आम्हाला काय फायदा आहे? शासनावर तो बसला असेल तर आम्हाला उपयोग काय आहे? तो कोबारे म्हणतो फार मोठा उपयोग. म्हणून तर तुम्हाला सांगायचं, तुम्हाला उपयोग नसता तुम्ही सांगायचं बसला बसला. तुम्हाला उपयोग हा आहे की त्यांनी तो सिंहासन आपल्या ताब्यात घेतला असल्यामुळं आल्या याचका धनी पुरे
याचक होऊन जर तिथं कुणी गेला तर त्याची इच्छा तो पूर्ण करणार. इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये नाही महाराज. पैशामध्ये इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य बघा बघा. थोडं अंतर्मुख होऊन विचार करा की पैशाने आपल्या इच्छा पूर्ण झाल्यात का? हेलिकॉप्टर घेण्याची इच्छा खडी फोडणारला असते का? जशा जशा पैसा येईल तशा तशा इच्छा काय होतात. आणि सावधान, जगात दुःखी कोण आहे? ज्याच्या आत इच्छा आहे तो. आत इच्छा आहे आणि सुखी आहे असं एकही उदाहरण दाखवा. जागेवर तुम्हाला मी 1 लाख रुपये देईन. जाहीर सांगतो, जाहीर, की त्याच्या आत इच्छा आहे आणि तो काय आहे? सुखी आहे. तुमच्याकडे आहे का? पण मला माहिती आहे असं होऊ शकत नाही. ज्ञानोबऱ्यांची ओवी आहे का? ज्ञानोबऱ्यांची ओवी आहे का? हे मनोरथ संगे न होये, एरवी सिद्धी गेलेच आहे. हे दोनची उपाय सुख दुःखासी. मनोरथ संगे म्हणजे सुख, मनोरथा संगेवर न होय. मनोरथ म्हणजे इच्छा. इच्छा असतील तर मग सुख नाही. एरवी त्याचं स्वरूपच सुख आहे. हे दोनच आहे. सुखी बनायचं असेल तर महाराज अंतःकरण निरीच्छ बनवावं लागतं. जितक्या इच्छा कमी तितका तो सुखी, जितक्या इच्छा जास्त तितका तो दुःखी. इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य धनामध्ये नाही. इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य सत्तेमध्ये नाही. इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य विद्वत्तेमध्ये नाही. इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य कलेमध्ये नाही. इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य आहे देवा. अजी देतो फक्त तोच म्हणू शकतो. आणि जसं म्हणतो तशा प्रकारचं तोच करू शकतो. जगात दुसरा कोणी नाहीये की पुरा म्हणाल एवढं तो काय करील दे. त्याच तर पुरं, पण मग ते एवढं पुरतं पुरं असतं. तेवढ्या पुरतं पुरं असतं. कायमचं पुरं बस. आता लागतच नाही आणि काहीच लागत नाही. अशा प्रकारची इच्छा पूर्ती त्याच्याकडे जर याचक होऊन गेले तर होऊन जाईल. आल्या याचका पुरे धनी म्हणजे इथं कसे आले ते? एकाच्या गैवाडे गवी त्यांचे कोणी ठराविक. जसं पंढरपूरला आला तर पुंडलिक राया करता आला. पण पुंडलिक राया करता आला असला तरी आल्यानंतर पुंडलिक रायाच तो काम करतोय असं नाही. मग आता कोणीही आल्या याचका धनी पुरे. तुकोबारीने अशा प्रकारे त्याच्या आगमनाविषयी लोकांना सूचना सूचित केलेलं आहे. आणि त्यांनी तिथं यावं आणि त्या स्थानावर आरूढ व्हावं म्हणून तिकडही देवाकडची भूमिका चांगल्या प्रकारची बजावलेली आहे. संत हे मध्यस्थाची भूमिका बजावतात. आणि हे बजावत असताना तुकोबाऱ्या म्हणतात मी चूक नाही होऊ परमात्मा. त्या परमात्म्याला सगुण साकार मूर्तीमध्ये घेऊन येत असताना
आणि मूर्तीमध्ये आलेल्या परमात्म्याची भक्ती करून त्याच्याकडून फायदा मिळवून घ्यावा म्हणून लोकांकडे. असं दोही ठाई तुका नाही पडू देतो चुका. ज्ञानेश्वर दोई ठाई दोई ठाई दोई ठाई